2/7/25 या जागेचा मी निर्णय माझ्या वडिला बाजू लागलेला आहे व आता त्यानंतर कालची जी घटना झाली 2 वाजता अचानक 60-65 लोक महिला व पुरुष बाहेरचे म्हणजे वडाळा साईडचे असं मीरा भाईंदर असे साईडचे गुंडे पाठवून त्यांनी आमच्या जागेवर जागेचं नाव घेऊन खाली फक्त जागेचं नाव घेऊन त्यांनी फक्त प्रयत्न करायला गेले की एक जेसीबी घेऊन व 60-65 लोक येऊन त्यांनी एक तमाशा दाखवून त्यांचा प्रयत्न एकच होतं, जागेचं काही नव्हतं, फक्त दाखवायला जागाचं की काही उद्या झाला मॉब म्हणजे माझ्यावर त्यांनी हल्ला करून मला संपवण्याचा प्रयत्नासाठी आलेले होते। कारण की कुठल्याही व्यक्ती जागेचं ताबा घेण्यासाठी पोलिसांचा सपोर्ट घेतात किंवा कोर्टाचा हे घेतात। कोर्ट दुसरे यंत्रणा सरकारी यंत्रणा वापर केले पण ते कुठलीही यंत्रणा वापर केले नाही। त्यांनी फक्त गुंड पाठवून जे व्यक्तिगत गुंडे पाठवले त्यांनी ते फक्त मला संपवण्यासाठी आलेले पण ज्या व्यक्तींना त्यांनी माझं नाव सांगितलं त्याच्यामुळे त्यांनी फक्त माझ्या मुलावर हल्ला केला, नॉर्मल केला व माझ्या भावावर केला। मी त्या जागेवर 10 मिनिटं लेट मध्ये माझा गावातील ग्रामस्थ आले त्या कारणामुळे माझा जीव वाचला गेला व माझ्या फॅमिलीचा जीव वाचला गेला। त्यांच्यावर एफआयआर दाखल झालेली आहे, पोलीस प्रशासन योग्य तपास करत आहे। आम्ही या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये राहतो परंतु हा जो प्रकार हा मला वाटतं हा पहिल्यांदा या ठिकाणी अशा पद्धतीने घडलेला आहे की बाहेरचे गावगुंडे आणायचे, बाहेरचे गुंड मला वाटतं काहीतरी मुंबई वडाळ्यातून असं माहीत पडलं की तिथून ते गुंड आले होते आणि त्या ठिकाणी या लोकांनी त्या गुंड्यांनी जेसीबी आणून इथे त्यांचं एक रूम आहे ते गाळा तोडण्याचा प्रयत्न केला। संबंधित जे मनोज पिंपळे आहेत ते उपसरपंच आहेत, त्यांचा मुलगा त्या ठिकाणी ते तोडू नका म्हणून सांगायला गेला असं त्यालाही मारहाण झालेली आहे, महिलेलाही मारहाण झालेली आहे। हा ॲक्च्युली या पंचक्रोशीमध्ये निंदनीय हा प्रकार आहे की अशा पद्धतीचं गावाच्या बाहेरची गावगुंड कुठून तरी मागवायचं आणि आता त्याने स्पष्ट आरोप केलेला की मला संपवण्याचाच कटकार असतो नव्हता। हा जो गाळा आहे हा तोडण्याचा फक्त निमित्त होता, मी तिथे यावं आणि मला संपव असं त्याने आता जस्ट स्टेटमेंट दिलेलं आहे। तर हे फार भयंकर आहे। मी पोलीस प्रशासन असतील संबंधित जे तपास अधिकारी असतील त्यांना ही एकच विनंती करेन की या प्रकरणाचा पूर्ण छडा अगदी शेवटच्या टोकापर्यंत लावला गेला पाहिजे। जे संबंधित या गुन्ह्यामध्ये आहेत किंवा जे मागे असतील आणि पुढे कोणाला केलं असतील ते तपासात निष्पन्न होणारच आहे। ते जे कोणी गुन्हेगार असतील मग तो कोणी असू दे, गावचा असो बाहेरचा असो कोणी असो किती मोठ्या पदावरचा असो तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे। आणि माझं असं म्हणणं आहे की तपासामध्ये सर्व निष्पन्न होणारच आहे। हा जो काय प्रकार आहे हा एक प्रकारे हा कटकारस्थान करून संपवण्याचा म्हणजे एखाद्याला संपवण्याचा कटकारस्थान होता म्हणजे त्या निमित्ताने यायचं। त्यांच्याकडे मला वाटतं हत्यार पण सापडलं असं मी ऐकून आहे, त्यांच्याकडे मोठे मोठे हत्यारवाले ते सुद्धा म्हणाले की आमचं हे कामच आहे, आम्हाला सुपारी दिली होती असं कालच्या मनोजच्या स्टेटमेंटमध्ये मी ऐकलं की आम्हाला सुपारी दिलेली आम्हाला संपवण्यासाठी। म्हणजे एक प्रकारे हा फुल्ली मर्डर करण्याच्या दृष्टिकोनातून रचला गेलेला कट आहे। आता मी तर त्याच्यामध्ये म्हणणार नाही कोण आरोपी आहे किंवा कोण आरोपी नाही आहे, हा तो तपासाचा भाग आहे, पोलीस प्रशासनाचा भाग आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन उचित कार्यवाही करतील। माननीय इथले डीवायएसपी आहेत नाईक साहेब, हे प्रामाणिक नेतृत्व म्हणजे प्रामाणिक एक कुशल अधिकारी आहेत, त्यांच्या नेतृत्वात हा तपास होणार आहे। आमचे जिल्हाधिकारी आहेत, तर मला वाटतं याचा छडा लागणार आहे आणि जे कोणी आरोपी आहेत ते समोर येणारच आहेत। आम्ही ग्रामस्थ म्हणून एवढीच आमचं म्हणणं आहे की जे कोणी असतील मग ते बाहेरचे असतील गावचे असतील त्यांच्यावर कठोरच्या कठोर कारवाई झालीच पाहिजे। नरेंद्र पिंपळे, मी शिवसेनेची तालुका संघटक आहे आणि हे मनोज पिंपळे हे माझे दीर आहे। आज त्यांच्यावरती जो हल्ला झाला तो घाणेरडा त्याने प्रकार जे गावातल्या लोकांनी केलेला आहे ते घाणेरडा प्रकार झाले आणि ह्याच्यासाठी मी निषेध करत आहे की माझ्या घरच्या लोकांवर जर हल्ला होत असेल तर आम्ही महिला वर्गाने, माझ्या मुलांनी, माझ्या मिस्टरांनी, माझ्या दीराने, आमच्या सगळ्या फॅमिलीने जावं कुठे। मला ह्यांच्याकडे पोलिसांकडे मला एकच मागणं करायचं आहे की माझा परिवार एवढा मोठा हल्ला होत आहे तर आम्ही करायचं काय। आता ह्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं मॅडम तुम्ही आजी माजी सदस्य सर्व आलेले आहेत, आता तुम्हाला ग्रामपंचायत पामचा चांगला अनुभव आहे तर त्या संदर्भात आपल्याला ह्या गुन्ह्यासंदर्भात आपल्याला काय बोलायचं? या संदर्भात
म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे. हे काय इलेक्शन हे राजकारण हे वेगळी गोष्ट आहे, पण हे असं नाही व्हायला पाहिजे. कोणाच्या जीवावर नाही जायला पाहिजे. मग त्यांना मारण्यासाठी हे जे गुंड पाठवले होते ते गुंड्यांचं आता त्यांना अटक वगैरे झालेली आहे. तर आपली रास्त मागणी काय राहणार आहे मॅडम? त्यांना त्यांच्यावर कारवाई त्यांच्यावर कारवाई झाल्या. नाहीतर मी स्वतः एक स्त्री आणि सगळ्या महिला वर्ग पंचकृषीतल्या लोकांना घेऊन मी आंदोलन करणार. मला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या परिवारासाठी, माझ्या स्वतःसाठी, मी आज एक लेडीज आहे, माझ्या स्वतःसाठी मला न्याय मिळाला पाहिजे. नाही जर झालं ना तर मी स्वतः उपोषणाला बसणार, तिकडे समोर बसणार जिल्हा कार्यालयाच्या.